श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल मध्ये। आणि आज होता सोमवार, तर आज आम्ही काय काय केलं ते नक्की बघा। तर आज होता श्रावण महिन्यातला पहिला सोमवार, त्यासाठी मी इथे मातीचं पार्थिव शिवलिंग बनवून घेतलं होतं, कारण मला पोथी वाचायची होती। त्याआधी देवाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर पंचामृत वगैरेनी शिवलिंगाची पूजा करून घेतली। त्यानंतर गेलो मंदिरामध्ये खूप गर्दी होती। आल्यानंतर मी घेतला चहा आणि इथे मी साबुदाणा भिजत घातला होता, कारण यांनाही उपवास होता। तर मस्तपैकी बटाटे वगैरे घालून त्यांना आवडती तशी खिचडी बनवून दिली। त्यांची खिचडी खाऊन झाल्यावर मस्तपैकी किचन ओटा वगैरे साफ करून ठेवला, कारण संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवायचा होता। तर मी नेहमी असं साफच करून ठेवते आणि मगच देवाचा नैवेद्य करते। तर संध्याकाळच्या नैवेद्यामध्ये शेवयाची खीर, चपाती, भेंडीची भाजी, त्यानंतर डाळ भात असा काही मेनू ठरवला होता। तुम्ही आज काय बनवलं होतं उपवास सोडायला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर मी इथे भेंडीची भाजी करायला घेतली होती। यांना आवडते तशी लाल तिखट वगैरे घालूनच केली होती, कारण ते एकटेच होते जेवायला, मी नव्हते। तर मग दूध वगैरे तापवून घेतलं आणि मस्त अशी शेवयाची खीर बनवून घेतली आणि चपाती बनवून घेतली। तर हे होतं देवासाठी नैवेद्याचं ताट आणि मग माझ्यासाठी बनवली होती खिचडी। तर आता वाजलेत 9 आणि यांचं काम आवरलंय। तर आता आम्ही चाललोय बाहेर, कारण उद्या आहे नागपंचमी, तर थोडंफार सामान आणावं लागणार आहे। तर त्यासाठीच आम्ही बाहेर जातोय। आल्यावर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय आणलं ते। तर बाहेर गेल्यानंतर मी ज्यूस पिला, कारण उपवास होता, आणि यांनी घेतलं मसाला दूध। त्यानंतर येताना नागपंचमीसाठीच्या लाह्या आणि वस्त्रमाळ हे दोन्ही वस्तू आम्ही घेऊन आलो। तर आजचा ब्लॉग तुम्ही बघितला का नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि कसा वाटला तेही सांगा, आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।